विग्रहान् त्रिनयनान् माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरान् स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहाम् पाणिभ्यां मलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्फलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणान् ध्यायेत् परामम्बिकाम् अरुणाङ्गरुणातरङ्गिताक्षिन्द्रुतपाशाङ्कुशपुष्पबाणचापाम् अणिमादिभिरामृतां मयूखैः अहमित्येव विभावये भवानीं ध्यायेत् पद्मासनस्थां विकसितवदनां पद्मपत्रायताक्षीं हेमाभां पीतवस्त्राङ्करकलितलसद्धेमपद्माम्बराङ्गीं सर्वालङ्कारयुक्तां सततमभयदां भक्तनम्रां भवानीं श्रीविद्यां शान्तमूर्तिं सकलसुरनुतां सर्वसम्पत्प्रदात्रीं सकुङ्कुमविलेपना मलिकचुम्बी कस्तूरिकां समन्दहसितेक्षणां सुशरचापपाशाङ्कुशाम् अशेष जनमोहिनीं मरुणमाल्यभूषाम्बराय जपा कुसुमभासुरान् जपविधौ स्मरेदम्बिकाम्। ओम नमः चंडिकायै। भगवतीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या वर्गाला सुरुवात करतो। मंत्र क्रमांक 15 कडे आपण येऊयात। शब्द काय बघा, नक्षत्र हा पहिला शब्द आहे नक्षत्र, पुढे शब्द आहे ग्रह, त्याच्या पुढे शब्द आहे तारा, त्यापुढे शब्द आहे णामधिपो, त्यातील ताराणा मधिपो असा त्याचा उच्चार करायचा। नक्षत्र ग्रह ताराणा मधिपो विश्वभावनः। बरं, नक्षत्र ग्रह ताराणामधिपो विश्वभावनः। पुढे शब्द आहेत तेजसामपि तेजस्वी, तेजसामपि तेजस्वी, द्वादशात्मन नमोस्तुते, द्वादशात्मन नमोस्तुते, द्वादशात्मन नमोस्तुते, द्वादशात्मन नमोस्तुते। शब्द परत एकदा बघा। पहिला शब्द आहे नक्षत्र, त्याच्या पुढे शब्द आहे ग्रह, नक्षत्रग्रह, 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 ताराणा, नक्षत्रग्रह, नक्षत्रग्रह ताराणा, नक्षत्रग्रह ताराणा, नक्षत्रग्रह ताराणा, मधिपो विश्वभावनः, मधिपो विश्वभावनः, मधिपो विश्वभावनः, मधिपो विश्वभावनः, मधिपो विश्वभावनः। तेजसामपि तेजस्वी, तेजसामपि तेजस्वी, तेजसामपि तेजस्वी, तेजसामपि तेजस्वी, द्वादशात्मन नमोस्तुते, द्वादशात्मन नमोस्तुते, द्वादशात्मन नमोस्तुते। तेजसामपि तेजस्वी, तेजसामपि तेजस्वी, तेजसामपि तेजस्वी, द्वादशात्मन नमोस्तुते, द्वादशात्मन नमोस्तुते, द्वादशात्मन नमोस्तुते। नक्षत्रग्रह ताराणा मधिपो विश्वभावनः, तेजसामपि तेजस्वी, द्वादशात्मन नमोस्तुते। माझ्या पाठीमागे म्हणा, नक्षत्रग्रह ताराणा मधिपो विश्वभावनः, तेजसामपि तेजस्वी, तेजसामपि तेजस्वी, द्वादशात्मन नमोस्तुते। नक्षत्रग्रह ताराणामधिपो विश्वभावनः, तेजसामपि तेजस्वी, द्वादशात्मन नमोस्तुते। पूर्ण उच्चार घेऊयात मंत्र क्रमांक 15चा। नक्षत्रग्रह ताराणामधिपो विश्वभावनः, तेजसामपि तेजस्वी, द्वादशात्मन नमोस्तुते।
अजून एकदा पूर्ण उच्चार घेऊयात. नक्षत्रग्रहताराणामधीपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तु ते. इथे शब्द काय आहेत बघा. पहिला शब्द आहे नक्षत्र. इथे काय भगवंताची व्याख्या इथे काय केलेली आहे. नक्षत्र ग्रह ताराणा मधीपो विश्वभावनः. मधीपो विश्वभावनः. आता इथे नक्षत्र ग्रह ताराणा मधीपो आणि विश्वभावनः असे दोन हे येतात. इथे नक्षत्र ग्रह आणि तारे यांचे ते कोण आहेत तर स्वामी आहेत. यांचे कोण आहेत तर स्वामी आहेत. आणि विश्वभावनः म्हणजे काय आहे तर ते जगताची रक्षा करतात. तर ते काय आहेत तर जगताची रक्षा करतात. म्हणून ते कसे आहेत विश्वभावनः या स्वरूपामध्ये आहेत. बरं, विश्वभावनः या स्वरूपामध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं पहिलं जे काही आहे ते नक्षत्र ग्रह आणि तारे यांचे ते कोण आहेत तर स्वामी आहेत. आणि ते कोण आहेत दुसरे कोण आहेत तर विश्वभावनः या जगताची रक्षा करणारे ते आहेत. बरं, इथे पुढे काय म्हटलंय बघा. तेजसामपि तेजस्वी. तेजस्व्यांमध्ये अत्यंत तेजस्वी असलेले. तेजस्व्यांमध्ये अत्यंत तेजस्वी असलेले असे कोण आहेत ते. तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन नमोस्तु ते. द्वादशात्मा किंवा द्वादशात्मन त्यांची 12 एकूण रूपे आहेत. जी अभिव्यक्त रूपे आहेत सूर्यनारायणांची ती 12 प्रकारची आहेत. किती प्रकारची आहेत तर 12 प्रकारची आहेत. द्वादशात्मन नमोस्तुते. या सर्व 12 प्रसिद्ध रूपांना, या भगवंतांच्या 12 प्रसिद्ध नावांना आम्ही नमस्कार करतो. अशा पद्धतीचा नमस्कार जो काही आहे हा मंत्र क्रमांक 15 मध्ये इथे आपल्याला केलेला दिसतो. काय शब्द आहेत बघा. नक्षत्र ग्रह ताराणा मधीपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन नमोस्तुते. अजून एकदा पूर्ण उच्चार घेऊयात. नक्षत्र ग्रह ताराणा मधीपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन नमोस्तुते. आपलं जे सूर्य आहे, आपले जे सूर्यनारायण आहेत, तर सूर्यनारायण आणि आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये असलेली जी सूर्य नावाची शक्ती आहे, बरं, जी सूर्य नावाची शक्ती आहे, जिला आपण ब्रह्मशक्ती या नावाने ओळखतो, अशी ती शक्ती आहे. किंवा जिला आपण स्वस्वरूप या नावाने ओळखतो, अशी ती शक्ती आहे. त्या शक्तीच्या भवती ह्या सर्व गोष्टी फिरत असतात. या सर्व गोष्टी फिरत असतात. म्हणजे जसा शास्त्रज्ञांनी अलीकडे डीएनएचा शोध लावला आणि डीएनए मध्ये जसं ते डीएनए वेटोळे घालून फिरताना आपल्याला दिसतात, तद्वत ही संपूर्ण आपण त्याला आपल्या शास्त्रामध्ये सर्पाकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपली जी कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती शक्ती सर्पाकार आहे. मी सर्प जसा वरती जातो किंवा सर्प जसा चालतो त्या पद्धतीने ही शक्ती चालत असल्या कारणानं या शक्तीचा संपूर्ण जो काही भाग आहे हा भाग हा सूर्यनारायणांप्रती बिंबवत होतो. म्हणजे सूर्यनारायणांचं प्रतिबिंब जसं पडेल आणि जसे सूर्यनारायण आपल्या नजरेला जसे दिसतात, प्रत्येकाच्या नजरेला ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसत असतात. प्रत्येकाला ते बिंब वेगवेगळ्या स्वरूपाने दिसतं. तद्वत प्रत्येकामध्ये ती जी धारणा नावाची शक्ती असते ती वेगळी असते. आणि ती वेगळी असलेली जी शक्ती आहे, ती वेगळी असलेली शक्ती आपल्याला वेगळा काहीतरी अनुभव देते. आणि तो अनुभव हा प्रत्येकाचा भिन्नच असतो. प्रत्येकाचा अनुभव सारखा असेलच असं म्हणता येत
नाही असं म्हणता येत नाही. प्रत्येकाचा अनुभव हा सारखा नाही. जेवढे जीव आहेत आणि या सर्व जीवांना या परमतत्वाचा जो म्हणून काही अनुभव येतो, हा अनुभव हा अतिशय भिन्न आहे, अतिशय भिन्न आहे. तो एक सारखा नाही. त्यामुळे एखाद्याला एक अनुभव आला तर तो दुसऱ्याला तो येईलच अशी काही खात्री देता येत नाही. अशी काही खात्री देता येत नाही. कारण त्याची पार्श्वभूमी ही सर्वांप्रती वेगवेगळी आहे, वेगवेगळी आहे. पण शेवटी पोहोचायचं जे ठिकाण आहे ते ठिकाण एकच असल्या कारणानं जसं की याला सर्पाकार पद्धत म्हणतात. जशी सर्पाकार पद्धत ती जी आहे, जसं त्याच्यामध्ये तो सर्प 2 वेटोळ्या घालून जशा पद्धतीने वरती जातो आणि त्या पद्धतीने तो जसा सगळ्यांना तो रोखतो आणि पुढे जाऊन त्याच्या अवतीभोवती हे सगळ्या शक्ती ज्या काही आहेत त्या शक्ती संचलित होत असतात. म्हणजे ज्या वेळेला एखाद्याची कुंडलिनी नावाची शक्ती असते, कुंडलिनी नावाची शक्ती ज्या वेळेला जागृत होते आणि जागृत झाल्यानंतर त्याला जे काही अनुभव येतात ते अनुभव हे तो साधकच फक्त अनुभवू शकतो. बरं, त्या अनुभवाचं काहीतरी बिंबवत हे आपल्याकडे लिहून ठेवलेलं आहे की साधारणतः असे असे अनुभव येतात. पण त्या अनुभवाला म्हणजे जसं आपल्याकडे काय म्हणतात, स्टेटमेंट म्हणतात की अमुक एक स्टेटमेंट आहे की नक्षत्र हा ताऱ्यांचा पुंज आहे, हे स्टेटमेंट आहे. बरं, आणि नक्षत्रांपासून आपल्याला अशा अशा प्रकारचे लाभ होतात, हे घेतलेला त्याच्यापासूनचा अनुभव आहे. आता हा अनुभव समजा उदाहरणार्थ मेष राशीमध्ये अमुक एखादं नक्षत्र उपस्थित आहे किंवा वृषभ राशीमध्ये अमुक एखादं नक्षत्र उपस्थित आहे किंवा रोहिणी नक्षत्रामध्ये अमुक एखादी रास उपस्थित आहे, असं जेव्हा म्हटलं जातं किंवा अशी जेव्हा ती स्टेटमेंट येतात त्यावेळेला त्या राशीनुसार किंवा त्या नक्षत्रांनुसार जसा प्रभाव हा भिन्न भिन्न असतो आणि जसं ते अनुभव वेगवेगळे असतात, तद्वत साधकाला येणारे जे अनुभव आहेत कुंडलिनी जागृत झाल्यानंतरचे ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. याच्यासाठी म्हणून त्यांना म्हटलेलं आहे नक्षत्र ग्रहताराणा मधीपो विश्वभावनः, मधीपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन् नमोस्तुते, असं इथे भगवंताचं या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. हे थोडक्यात आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे त्या शक्तीची जागृत झाल्यानंतरच्या ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्थांवरती वेगवेगळ्या प्रकारचं भाष्य जे केलं जातं तशाच पद्धतीने इथे स्वाभाविकरित्या केलेलं हे सूक्ष्मातलं सूक्ष्म भाष्य आहे. मंत्र क्रमांक 15. चला असतो. हरिहि ओम. याच्यातला गर्भ हा इतकाच होता. बरं, आपण आता याच्या प्रॅक्टिसकडे जाऊयात. धनंजय दादा नमस्कार. आपला माईक ऑन करा. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. माझ्या पाठीमागे म्हणा नक्षत्र ग्रह ताराणा, नक्षत्र ग्रह ताराणा, नक्षत्र ग्रह ताराणा, नक्षत्र ग्रह ताराणा. हा कारण का त्र वरती ग चा आघात, नक्षत्र ग्रह ताराणा असं. नक्षत्र ग्रह ताराणा मधीपो विश्वभावनः, मधीपो विश्वभावनः. नक्षत्र ग्रह ताराणा मधीपो विश्वभावनः, नक्षत्र ग्रह ताराणा मधीपो विश्वभावनः. तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तुते, तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तुते. तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तुते, तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तुते. द्वादशात्मन्नमोऽस्तुते, द्वादशात्मन्नमोऽस्तुते.
मन्नमोऽस्तु ते. बरोबर, छान म्हणताय दादा. थोडी प्रॅक्टिसने आणखीन छान होऊन जाईल. हो. धनश्री ताई नमस्कार. दीक्षित, आपला माईक ऑन करा. नमस्कार. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आतपी मंडली मृत्यू आतपी मंडली मृत्यू पिंगल सर्वतापनः पिंगल सर्वतापनः कविर्विश्वो महातेजा कविर्विश्वो महातेजा रक्तः सर्वभवोद्भवः रक्तः सर्वभवोद्भवः आतपी मंडली मृत्यु पिंगल सर्वतापनः आतपी मंडली मृत्यु पिंगल सर्वतापनः कविर्विश्वो महातेजा रक्तः सर्वभवोद्भवः कविर्विश्वो महातेजा रक्तः सर्वभवोद्भवः. खूप छान म्हणतात आई. सुंदर. जगदंबा. धन्यवाद. हे कोणीतरी भला मोठं नाव ठेवलंय. DM सुरुवात आहे फक्त. आपला माईक ऑन करा. नमस्कार. नमस्कार. तुमचा आवाज माझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो का तुम्हाला? माझ्या पाठीमागे म्हणा. व्योमनाथस्तमो भेदी व्योमनाथस्तमो भेदी ऋग्यजुस्साम पारगः रज्ञजुस्साम पारगः व्योमनाथस्तमो भेदी व्योमनाथस्तमो भेदी ऋग्यजुस्साम पारगः ऋग्यजुस्साम पारगः घनवृष्टिरपां मित्रो घनवृष्टिरपान् मित्रो घनवृष्टिरपां मित्रो घनवृष्टिरपां मित्रो विन्ध्यवीथी प्लवङ्गमः विन्ध्यवीथी प्लवङ्गमः विन्ध्यवीथी प्लवङ्गमः. विन्ध्यवीथी प्लवङ्गमः. छान म्हणतात आई. मस्त, सुंदर. धन्यवाद सर. श्रीराम. ज्ञानेश्वरी ताई नमस्कार. आपला माईक ऑन करा. नमस्कार. नमस्कार. मंत्र क्रमांक 12 माझ्या पाठीमागे म्हणा. हिरण्यगर्भ शिशिरस हिरण्यगर्भ शिशिरस तपनो भास्करो रविः तपनो भास्करो रविः हिरण्यगर्भ शिशिरस 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 तपनो भास्करो रविः अग्निगर्भो दितेः पुत्रश अग्निगर्भोदिते पुत्रः शंखः शिशिरनाशनः शंखः शिशिरनाशनः शंखः शिशिरनाशनः. शंखः शिशिरनाशनः. छान म्हणतात आई. मस्त. धन्यवाद दादा. श्रीराम. डॉक्टर हेमांगी सुतार नमस्कार. आपला माईक ऑन करा. नमस्ते गुरुजी. नमस्ते. माझ्या पाठीमागे म्हणा. हरिदश्व सहस्रार्चिस हरिदश्व सहस्रार्चिस सप्त सप्त सप्तिर्मरीचिमान् सप्तसप्तिर्मरीचिमान् तिमिरोन्मथनः शम्भुस् तिमिरोन्मथनः शम्भुस् त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान् त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान् त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान् त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान् हरिदश्व सहस्रार्चिः सप्त सप्तिर्मरीचिमान् हरिदश्व सहस्रार्चिस्
सप्तसप्तिर्मरीचिमान् तिमिरोन्मथनः शम्भुस्त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान् तिमिरो मथनः शम्भुस्त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान् त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान्. त्वष्टा मार्तण्डकोऽंशुमान्. बरोबर, छान म्हणतात. थँक्यू. असतो. पण मंत्र क्रमांक 16 कडे येऊयात. शब्द काय आहेत बघा. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः. शब्द काय आहेत बघा. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद रये. इथे रये होतं खरं, पण तसं नको. पश्चिमायाद्रये नमः. पश्चिमायाद्रये मायाद्रये नमः. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः. ज्योतिर्गणानां पतये दीना. शब्द काय बघा. दीनाधिपतये नमः. दीनाधिपतये नमः. ज्योतिर्गणानां पतये दीनाधिपतये नमः. मंत्र क्रमांक 16. माझ्या पाठीमागे म्हणा. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः. ज्योतिर्गणानां पतये दीनाधिपतये नमः. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः. ज्योतिर्गणानां पतये दीनाधिपतये नमः. पूर्ण उच्चार घ्या. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः. ज्योतिर्गणानां पतये दीनाधिपतये नमः. मंत्र क्रमांक 16 जो काही आहे, या 16 मध्ये अनेक गोष्टी विशद केलेल्या आहेत. त्याच्या आधी एक उत्तर देतो. त्याच्या आधीचं उत्तर मंत्र क्रमांक 11 संदर्भामध्ये आहे. मार्तंड कोंशुमान. इथे मार्तंडच हा शब्द आहे, इथे चुकून मार्तांड कोंशुमान असं झालेलं आहे. इथे मार्तंडकोच पाहिजे. जगदंबा. मंत्र क्रमांक 16 बघा. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः. आता इथे भगवंतांचं वचन दिलेलं आहे की तुम्ही कोण आहात. तर तुम्ही पूर्वगिरी म्हणजे उदयाचल हा जो काही पर्वत आहे तिथून तुम्ही उत्पन्न होता. पश्चिमगिरी म्हणजे अस्ताचलाकडे तुम्ही जाऊन सामावता असं तुमचं स्वरूप आहे. पूर्वगिरीपासून पश्चिमगिरीपर्यंत हे तुमचं स्वरूप आहे. या स्वरूपाला आम्ही नमस्कार करतो. कुठून? पूर्वगिरीपासून पश्चिमगिरीपर्यंतच्या या प्रवासाला आम्ही नमस्कार करतो. आता हा जो काही प्रवास आहे, हा प्रवास हा कुठून कुठपर्यंत आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. बरं, आता थोडंसं आणखीन पुढे जाऊयात आपण. इथे पुढे काय म्हटलंय? ज्योतिर्गणानां पतये. ज्योतिर्गण म्हणजे कोण? ग्रह आणि तारे. दीनाधिपतये नमः. तुम्ही ज्योतिर्गणांचे स्वामी आहात आणि त्याचबरोबरीनं दिनाचे तुम्ही अधिपती आहात, दिवसाचे तुम्ही अधिपती आहात. रात्र आणि दिवस हा तुम्ही विभागता, म्हणून तुम्हाला नमस्कार असो.
म्हणून तुम्हाला नमस्कार असो. बरं, आता सोप्या 2 गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी आपल्या शरीरामध्ये विद्यमान आहेत. इथे ज्या वेळेला नमस्कार केला जातो सूर्यनारायणांना, नमः पूर्वाय गिरये, पूर्वगिरीपासून तुमचा प्रवास सुरू होतो. पूर्वगिरीपासून सुरू झालेला जो प्रवास आहे तो आपल्या कपाळापासून, नाकाच्या शेंड्यापासून, छातीचा भाग आणि नाभीच्या भागापर्यंत नाभीच्या भागापर्यंत सगळा जो भाग आहे हा सगळा कोण आहे तर पूर्वगिरी आहे. इथे पूर्वगिरींचं अस्तित्व आहे आपल्या शरीरामध्ये. बरं, आणि पश्चिमगिरी कुठे आहेत? सेम पाठीमागे माकड हाडापर्यंतचा जो काही भाग आहे हा पश्चिमायाद्रये नमः. इथे पश्चिम तत्वामध्ये भगवंत विराजमान आहेत. या 2 ठिकाणी इथे पहिली शक्ती कुठे विराजमान आहे तर पुढच्या भागामध्ये विराजमान आहे. दुसरी शक्ती कुठे विराजमान आहे तर पाठीमागच्या भागामध्ये विराजमान आहे. आता ज्योतिर्गणानाम पतये, आपल्याकडे तर ज्योतिर्गण कोणते कोणते आहेत? तारासमूह, आपल्या ग्रह आणि तारे हे समूह आपल्या शरीरामध्ये कुठे आहेत तर संपूर्ण शरीरावरती त्यांचं अस्तित्व वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला सापडतं. संपूर्ण शरीरामध्ये त्यांचं अस्तित्व आहे. बरं, आता असं स्पेसिफिक जर सांगायचं म्हटलं किंवा असं अमुक एखादी गोष्ट घ्यायची म्हटली तर शनिदेवांचं अस्तित्व हे आपल्या पावलावरती आहे. त्यामुळे आपली चाल, आपण जे काही चालतो ते चालण्याच्या गतीवरून आपल्या कुंडलीमध्ये शनी महाराजांची स्थिती काय आहे याचा सुद्धा अंदाज घेता येऊ शकतो. बरं, असे अनेक बारकावे आहेत त्याच्यामध्ये आपण आता शिरायला नको, पण पावलावरून आपल्याला शनी महाराजांची गती कळते. बरं, एखाद्याच्या पावलावरून शनी महाराजांची गती आपल्याला लक्षात येते. अशा पद्धतीने ते शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हे तत्व विराजमान आहेत. आता या सर्वांना कंट्रोल करणारा कोण आहे तर ज्योतिर्गणानाम पतये, तुम्ही ज्योतिर्गणांचे तुम्ही स्वामी आहात, तुम्हीच आहात या सर्वांना कंट्रोल करणारे. आता दिनाधिपतये नमः, दिवस आणि रात्रीला तुम्ही समान भागामध्ये विभागता म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. आता आपल्या शरीरामध्ये दिवस आणि रात्र अशी संकल्पना कुठे येते बघा. दिवस आणि रात्र आपल्या शरीरामध्ये संकल्पना 2 ठिकाणी येते. पहिली संकल्पना येते की ज्या वेळेला आपण स्वतः जागृत अवस्थेमध्ये असतो आणि जागृत अवस्थेमधून ज्या वेळेला आपण सुप्तावस्थेमध्ये जातो ती आपली दिवस आणि रात्र अशा पद्धतीने तो एक संबंध घेतला जातो. दुसरा संबंध घेतला जातो की आपला कमरेचा वरचा भाग आणि कमरेपासून खालचा भाग हा दिवस आणि रात्र यांच्यामध्ये विभागला गेलेला आहे. आणि कमरेचा जो पट्टा आहे तिथे यांचं अस्तित्व आहे. यांना दिनाधिपतये असं म्हणतात. त्यामुळे या ठिकाणी म्हणजे नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः ही जी त्यांना उद्देशून केलेली जी वक्तव्य आहेत, ह्या वक्तव्यांमध्ये ज्या वेळेला आपण ही उपासना करीत असतो आणि हा ज्या वेळेला मंत्र येतो त्यावेळेला आपण सहजरित्या म्हणजे दोन्ही हात सूर्यनारायणांना अशा पद्धतीने दाखवावे. नेहमी अशा पद्धतीने त्यांना हात दाखवावे आणि असे हात दाखवून हा मंत्र म्हणून अगदी सहज पद्धतीने एक मंत्रात्मक उपासना आहे. बरं, ही एक मंत्रात्मक उपासनेवरून सर्वांगावरून हात फिरवावे. याने सूर्यनारायणांपाशी कृतज्ञता पण व्यक्त होते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुमची शक्ती मी माझ्या अंतरंगामध्ये धारण करतोय हे आपल्याला त्यांना सांगण्यासाठी म्हणून आपल्याला एक खूप मोठं इंडिकेशन्स आपल्याला आपल्या कृतीतून त्यांना मिळतं. मग अशा पद्धतीने आहे कृती करावी. बरं, आता ही कृती कशी असेल की सरळ हात दाखवावे. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः घेतलं आणि सर्वांगावरून हात फिरवून घेतला. एक हिलिंग आहे, एक प्रकारचं हिलिंग आहे. एक प्रकारची ही थोडक्यात रेकी म्हणायलाही हरकत नाही, हिलिंग म्हणायलाही हरकत नाही, अशा पद्धतीने आहे. आणि हे कधी म्हणावं, यांचा उच्चार कधी करावा की यांचा उच्चार हे आदित्य हृदय म्हणण्याच्या पूर्वी करावा. आदित्य हृदय स्तोत्र पठण करण्याच्या पूर्वी या मंत्राचं पठण जे काही आहे हे कमीत कमी 16 वेळा करावं किंवा कमीत कमी 13 वेळा तरी करावं. 13 किंवा 16 वेळा या मंत्राचं पठण करावं. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः असं म्हणून या मंत्राचं पठण करून सर्वांगावरती हात फिरवून
हे जे काही आहे आपल्या आदित्य हृदय स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी. अशा पद्धतीने ही एक उपासनेचा एक भाग आहे असं म्हटलंच पाहिजे, हा नियम नाही. पण उपासना परंपरेमध्ये ज्या काही परंपरा चालत येतात आणि जे जे काही गोष्टी असतात तर त्यापैकी ही एक परंपरा आहे की भगवंतांकडून सर्व शक्ती घ्यायची आणि त्यांना सांगायचं की आता मी तुमचं स्तोत्र म्हणतो आहे, देवा तुम्ही मला आता शक्ती द्या, अशा पद्धतीने हे सांगणं आहे. असा याचा थोडक्यात अर्थ आहे. चला पुढच्या मंत्राकडे येऊया. शब्द काय बघा. जयाय जय भद्राय. पुढे शब्द आहे हर्यश्वाय नमो नमः. हर्यश्वाय नमो नमः. हर्यश्वाय नमो नमः. हर्यश्वाय हर्यश्वाय यश्वाय हा शब्द आहे. हर्यश्वाय नमो नमः. पुढे शब्द काय आहे. नमो नमः सहस्रांशो. नमो नमः सहस्रांशो. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. जयाय जय भद्राय हर्यश्वाय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. मंत्र क्रमांक 17 सोपा मंत्र आहे. माझ्या पाठीमागे म्हणा. जयाय जय भद्राय. जयाय जय भद्राय. हर्यश्वाय नमो नमः. हर्यश्वाय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. आदित्याय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. जयाय जय भद्राय हर्यश्वाय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. याचा अर्थ काय होतो बघा. तुम्ही जय स्वरूप आहात तथा जयभद्राय विजयाचे आणि कल्याणाचे तुम्ही दाते आहात. बरं, तुम्ही कसे आहात तर जय स्वरूप आहात आणि विजयाचे आणि कल्याणाचे तुम्ही दाते आहात. हर्यश्वाय नमो नमः. तुमच्याकडे तुमच्या रथाला जे काही घोडे आहेत ते 7 रंगाचे घोडे आहेत. बरं, अशा तुमच्या रथासहित तुम्हाला आणि तुमच्या जयतत्वाला आम्ही वारंवार नमस्कार करतो. वारंवार आम्ही नमस्कार करतो. बरं, आपल्याकडे एक प्रसिद्ध श्लोक आहे. नारायणं नमस्कृत्य नरं चैवं नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत असं म्हटलेलं आहे. बरं, तर जय या शब्दाचा अर्थ हा भिन्न भागांमध्ये प्रसिद्ध आहे. जयाला इतिहासादी गोष्टी सुद्धा म्हटल्या गेलेल्या आहेत. मग तुम्ही कसे आहात. जयाय आहात म्हणजे तुम्ही कसे आहात तर विजयी स्वरूप आहात, जय स्वरूप आहात. पुढचा शब्द आहे जयभद्राय. असे तुम्ही आहात. म्हणजे मग तुम्ही काय करता की तुम्ही इतिहास जो काही आहे म्हणजे इतिहासामध्ये ज्यांचे दाखले घेतले जावेत असं तुम्ही तुमच्या साधकांना तयार करता, असाही त्याचा एक अर्थ होतो. बरं, तुमचे साधक अशा पद्धतीचे होतात की त्यांचं नाव हे इतिहासामध्ये नोंदवलं जातं. जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नमः. हर्यश्वाय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो.
की आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने नमस्कार करतो की तुमचे हजारो किरणे आहेत, त्याने तुम्ही सुशोभित आहात, त्याला आम्ही नमस्कार करतो. आदित्याय नमो नमः. तुम्ही आदितीचे पुत्र आहात, त्यामुळे आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. म्हणून तुम्ही आदित्य नावाने प्रसिद्ध आहात. म्हणून तुम्ही कोणत्या नावाने प्रसिद्ध आहात? आदित्य नावाने प्रसिद्ध आहात. बरं, मंत्र क्रमांक 17चा पूर्ण अर्थ असा होतो की तुम्ही व्ययस्वरूप आहात, कल्याणकारी आहात. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या रथाला 7 प्रकारचे घोडे जोडलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये असलेली जी काही आभा आहे, जी काही किरणं आहेत, ती तुम्ही प्रगट करता आणि तुम्ही हजारो किरणांनी वेष्टित आहात. तुम्ही आदितीचे पुत्र असल्या कारणानं आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. असा इथे भगवंताला नमस्कार केलेला आहे. असा इथे भगवंताला नमस्कार केलेला आहे. जयाय जय भद्राय हर्यश्वाय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. आदित्याय नमो नमः. बरं, असं भगवंतांचं वर्णन आहे. आता इथे मंत्र क्रमांक 17 मध्ये अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. मी आता मंत्र क्रमांक 17 मध्ये आता परांजपे दादांनी इथे एक मेसेज टाकला होता की सूर्य उपासक असलेले समर्थ रामदास स्वामी महाराज यांचं नाव आहे. बघा, असे अनेक सूर्य उपासक आपल्याकडे होऊन गेले की ज्यांची ज्यांचं नाव म्हणजे सूर्य उपासने यांचं नाव अजर अमर असं झालेलं आहे. साक्षात प्रभू रामचंद्र हे सूर्याचे उपासक होते. असे अनेक जण आहेत की जे सूर्याचे उपासक आहेत. कारण सूर्य उपासना ही शेवटी शाक्त उपासनेकडे नेऊन आपल्याला सोडते. म्हणून सूर्य उपासना आपल्या जीवनामध्ये आपल्याला महत्वाची सांगितलेली आहे. अग्नि उपासना, सूर्य उपासना या शेवटी दोन्ही ज्या काही आहेत या शाक्त उपासनेमध्ये जाऊन विलीन होऊन जातात. शाक्त उपासनेमध्ये त्या येऊन थांबतात. कारण का? शक्ती हे या दोन्ही तत्वांचं प्रमुख कारक आहे. प्रमुख कारक आहे. तुम्ही जर देवी भागवत महापुराण जर उघडून बघितलं तर देवी भागवताच्या 12व्या स्कंधामध्ये आपल्याला सविता गायत्री बद्दल, म्हणजे जो गायत्री मंत्र आहे, जसं उच्चारण असं समूह पद्धतीने कधीही करू नये असं सांगितलेलं आहे. बरं, ज्याचं उच्चारण कधीही मोठ्याने करू नये, ज्याचं उच्चारण कसं असावं, अंतरंगामध्ये असावं. आणि कोणाकडून तो घ्यावा तर प्रत्यक्ष गुरुदेवांकडून तो मंत्र घ्यावा. गुरु कोण असावेत त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे इथे वडील सांगितलेले आहेत. जर शक्य नसेल वडिलांना तो देणं तर तो गुरूंकडून घ्यावा आणि तो त्यांच्याकडून घेऊन मग त्याचा उपासना करावी. त्याच्यासाठी भरपूर आयाम आहेत, भरपूर नियम आपल्याकडे सांगितलेले आहेत. बरं, सविता गायत्री जो काही आहे हा आपल्याकडे एक आता त्याच्या संदर्भात मध्ये वाद उत्पन्न होतो, म्हणून त्याच्यावरती थोडासा भाष्य करणं थोडंसं गरजेचं आहे. म्हणून बोलतो की सविता गायत्री जो काही आहे हा सविता गायत्री असं म्हटलं जातं की महिलांनी या गायत्री मंत्राचं उच्चारण करू नये. ते खरं आहे का? तर अगदी खरं आहे. कारण का खरं आहे? कारण आपल्याकडे जी माता आहे, जी जननी आहे, तिला उष्णता ही द्यायला सांगितलेली नाही आहे. ती कशी आहे तर ती शीतल सांगितलेली आहे. ती शीतल आहे. त्यामुळे आपसुकपणे म्हणजे शरीर रचनेनुसार पुरुषांच्या शरीर रचनेवरती या मंत्राचा प्रभाव जो काही आहे हा प्रभाव हा सकारात्मकच होतो. पण इकडे प्रभाव होताना हा विपरीत होतो, नकारात्मक होत नाही, विपरीत होतो. आणि विपरीत होत असल्या कारणानं इथे रक्तस्त्राव वगैरे ज्या काही गोष्टी असतात या थोड्या जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते. आणि सगळं ताळतंत्र जे काही आहे हे बिघडण्याची शक्यता ही जास्त असल्या कारणानं आपल्या पूर्वजांनी म्हणा किंवा यांनी तर त्या गोष्टीला नकार दर्शवलेला आहे. आणि ती गोष्ट सत्यच आहे. आपल्याकडे जर असं म्हणायला जर गेलं तर अनेक उष्णता निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी या ज्या काही आहेत या आपल्याकडे स्त्रियांना वर्ज्य सांगितलेल्या आहेत. स्त्रियांना वर्ज्य सांगितलेले आहेत. बरं, असतो हा विषय खूप भिन्न आहे. हा विषय खूप वेगळा आहे. या विषयाने अनेक गोष्टींना वाटा फुटू शकतात, तोंड फुटू शकतं. म्हणून इथे जे काही मला जेवढं तुम्हाला सांगणं शक्य होतं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे. बरं, आता आपला हा जो
भाग आहे. जयाय जय भद्राय हरियश्वाय नमो नमः, नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. ह्या ज्या काही गोष्टी आहेत. आता मंत्राने उष्णता वाढते का? अगदी 100% वाढते. म्हणजे कोणत्याही मंत्राची उपासना करा, मंत्राने ही उष्णता वाढतेच वाढते. मंत्राने उष्णता वाढतेच वाढते, हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्याही मंत्राची उपासना करा, कारण ती शेवटी शक्ती आहे. हो, ते अक्षर ही शक्ती आहे. तुम्ही अक्षराचं मी अक्षर कसंही घ्या, म्हणजे नुसता नमः पूर्वाय जयाय जय भद्राय जयाय जय भद्राय एवढं जरी म्हणत बसलात तरी त्याच्यामध्ये असलेली जी काही उष्णता आहे ती उष्णता तिथे आपल्या अंतरंगामध्ये वाढतेच वाढते, अगदी 100% वाढते. त्याच्याबद्दल काहीही त्याच्याबद्दल दुमत काहीही नाही. पण असे पण काही मंत्र असतात की ज्या मंत्रांद्वारे ही उष्णता ही जी काही आहे ही दुप्पट तिप्पट वेगाने वाढते. म्हणून अशा मंत्रांचा उच्चारण जे काही आहे हे स्त्रियांनी आपल्याकडे टाळावं. याच्यासाठी म्हणून असं सांगितलेलं आहे की ही गोष्ट स्त्रियांना चालत नाही, ही गोष्ट फक्त पुरुषांनी करावी, ही गोष्ट स्त्रियांनी करू नये. तर त्याच्या पाठीमागची कारणं ही आहेत. पूर्वी कदाचित मधला काळही वेगळा होता, अनेक गोष्टी भिन्न आहेत, आपला धर्म खूपच भिन्न आहे. आपला धर्म आत्ता आपल्याला आपल्या समोर जो काही आहे तसा आपला धर्म नाही. आपला धर्म खूप विस्तृत आहे, आपल्या धर्माचे कंगोरे खूप मोठे आहेत. आपल्या धर्माकडे अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. म्हणजे कोणत्या सुविधा आहेत की आपण अनेक गोष्टींना मॉडिफाय करू शकतो, ही आपल्या धर्मातली प्रमुख सुविधा आहे. तुम्हाला समजा तुमचा उपास्य देवता आहे, म्हणजे मला समजा एखाद्या दगडामध्ये भाव आलाय, तर त्या दगडाची मी पूजा करून त्याच्यामध्ये देवत्व सिद्ध करून दाखवू शकतो. ही माझ्या धर्माने मला दिलेली पहिली प्रमुख सूट आहे. मग याच्यानुसार अनेक बदल आपल्या धर्मामध्ये होत गेले की असं नाही रे, हे असं करायचं, हे असं नाही रे, हे असं करायचं. मग त्याच्यामध्ये ही असं नेमकं कसं आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे 16 ओळ्याच्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. विषय निघाला म्हणून 2 मिनिटं फक्त तुमचं घेतो, जास्त घेणार नाही. 16 ओळ ही संकल्पना आपल्याकडे सांगितलेली आहे. आणि ही संकल्पना कशासाठी सांगितलेली आहे माहिती आहे तुम्हाला? तर ही संकल्पना याच्यासाठी सांगितलेली आहे. आमचे आचार्य फार गंमतशीर उदाहरण द्यायचे. तेच उदाहरण मी इथे आपल्या सर्वांसाठी देतो. आमचे आचार्य असं म्हणायचे की प्रेमात पडलेले जे 2 जण असतात ना, ते एकमेकांना कसं आणाभाका देतात की तुझ्यासाठी अमुक करीन, तुझ्यासाठी तमुक करीन, असं करीन, तसं करीन, अशा पद्धतीने राहीन, तशा पद्धतीने राहीन, कुठलाही प्रसंग आला तरी कसंही वागीन, असंही करीन. अशा म्हणे की साधकाने देवाला दिलेल्या आणाभाका आहेत की मी तुझ्यासाठी ओलेतानेच पूजा करीन, मी तुझ्यासाठी पूजा करताना कोणाचाही स्पर्श स्वीकारणार नाही, केवळ निर्लेप मी राहीन, मी जल अंगावर घेतल्यानंतर जलाचा जो स्पर्श असतो तो, आणि केवळ तुला स्पर्श, मध्ये मी कोणालाही स्पर्श करणार नाही. म्हणून ही संकल्पना आली की सोहळ्यांमध्ये कोणाला शिवायचं नाही, सोहळ्यामध्ये कधी कोणाच्या जवळ जायचं नाही, कोणाच्या हातचं अन्न खायचं नाही, मी फक्त माझ्या हातचं अन्न खाईन. कारण का? ते अन्न मी तुझ्यासाठी तयार करीन, हे अन्न मी माझ्यासाठी पण तयार करणार नाही. ही संकल्पना आपल्याकडे पुसूनच गेली. आपल्याकडे संकल्पना काय आली की ही सोहळ्यामध्ये ही गोष्ट चालत नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे चिडचिड नावाची एक गोष्ट आली की हे चालत नाही म्हणून ही गोष्ट करतो, ही चालत नाही म्हणून ही गोष्ट करतो. असं नाही आहे. त्याच्या पाठीमागची भावना आहे, आणि ती शुद्ध भावना आहे. ती कशी आहे? अतिशय शुद्ध भावना आहे. आणि अतिशय शुद्ध भावनेमधून अजपाजप साधला जाऊ शकतो. हे अत्यंत मोठी गोष्ट आहे. जितकी ज्या गोष्टीमध्ये असलेली शुद्ध भावना त्याच्यातनं आपला अजपाजप साधला जाऊ शकतो. हेच त्याच्या पाठीमागचं प्रमुख सत्य आहे, उपासनेचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. आणि हे जे रहस्य आहे, आता एक सत्पुरुष होते, हो, त्या सत्पुरुषांचं 16 ओळ फार कडक होतं, फार अत्यंत कडक होतं. आणि एका गावातले कोणीतरी भेटायला म्हणून त्यांना आले, लांबचा प्रवास करून आले होते, हो. आणि ते सत्पुरुष जे काही आहेत ते त्यांच्या सद्गुरूंसाठी म्हणून त्यांनी जीवन व्यतीत करायचं असा त्यांनी संकल्प सोडला होता. आल्या त्यांनी थेट ते सत्पुरुष समोर दिसले म्हणून त्यांच्या पायावरती जे काही आहे ते लोटांगण घातलं. आणि लोटांगण घातल्यानंतर आता यांचं खरं तर 16 ओळ मोडलं होतं, पण त्या सत्पुरुषांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची काही
काय शंका नव्हती की माझं सोळं ओळं मोडले किंवा काही नाही. त्यांचे शिष्यच मात्र आतून धुसफुसत होते, अरे तू माझ्या गुरुचं सोळं मोडलं, गुरुचं सोळं मोडलं. शेवटी तर न राहून त्या शिष्य तो ओरडला त्या माणसाला, की अरे तुला काही कळतं की नाही, तेवढ्या लांबून प्रवास वगैरे करून आला, तुझं स्नान पण झालेलं नाही, संध्या पण झालेली नाही, तू थेट हे स्नान संध्या आदी करून हे सद्गुरूंच्या पूजेला चाललेले हे सत्पुरुष आहेत, यांना तू थेट छेडतोस, असं म्हणून ते त्यांचा शिष्य त्याला ओरडला. ते ओरडल्यानंतर ते सत्पुरुष जे होते ते सत्पुरुष म्हणाले, अरे मधु त्यांनी काही बिघडत नाही बाळ, असं त्यांचं वाक्य होतं की मधु त्यांनी काहीही बिघडत नाही बाळ. आणि असं ते वाक्य उच्चारून ते म्हणाले की हरकत नाही, तुम्ही या, तुमचा प्रवास कसा झाला. त्यांना जेवायला वगैरे सगळं काय खायला घातलं आणि असा सगळं जेवायला वगैरे खायला घातल्यानंतर त्यांचं ते जेवण झालं आणि ते विश्रांतीसाठी म्हणून गेले. इकडे पूजेचा खोळंबा झाला होता बरं का पूर्णपणे, आणि सगळं काही झालं, ते विश्रांतीला वगैरे गेले. आणि विश्रांतीला गेल्यानंतर त्या सत्पुरुषांनी थेट तशाच पद्धतीने जे काही आहे हे विहिरीवरती गेले, तिथेच घडा 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 आपल्या डोक्यावरती तांब्या वगैरे ओतून घेतले आणि मग त्याच्यानंतर भगवंताच्या पूजेला गेले. आणि भगवंताच्या पूजेला जाताना सांगितलं की ते ज्यांच्यासाठी म्हणून आले होते, ते ज्यांच्यासाठी म्हणून इथे आले होते ते माझे सद्गुरू होते, आणि माझे सद्गुरू जे काही आहेत त्या सद्गुरूंना भेटण्यासाठी म्हणून ते इथे आले होते, माझ्या सद्गुरूंना काहीतरी देण्यासाठी म्हणून ते इथे आले होते. पण माझे सद्गुरू आज इथे देह अवस्थेत उपस्थित नाहीत, माझे सद्गुरू आज इथे समाधिस्थ अवस्थेमध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मला हा वेळ काढणं गरजेचंच होतं, आणि हा वेळ हा माझ्या त्या सोहळ्याप्रमाणेच तू समज, अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. बरं, जयाय जय भद्राय हरियश्वाय नमो नमः, नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. अशा त्या गोष्टी आहेत. एका गोष्टीवरून आपण फार पुढे निघून गेलो. पुढे जाऊयात मंत्र क्रमांक 18 कडे. शब्द काय बघा, नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः, सारंगाय नमो नमः. पुढे शब्द काय बघा, नम पद्म प्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते, प्रचंडाय नमोस्तुते, प्रचंडाय नमोस्तुते, प्रचंडाय नमोस्तुते. बरं, नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः, नम पद्म प्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते, प्रचंडाय नमोस्तुते. सोपा मंत्र आहे, माझ्या पाठीमागे म्हणा. नम उग्राय वीराय, नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः, नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः. नमः पद्म प्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते, नमः पद्म प्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते. नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः, नमः पद्म प्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते. शब्द काय बघा, मंत्र क्रमांक 18 नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः, नमः पद्म प्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते, प्रचंडाय नमोस्तुते. मंत्र क्रमांक 18. बरं, पूर्ण उच्चार घेऊयात. नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः, नमः पद्म प्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते. याचा अर्थ काय होतो बघा, नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः. तुम्ही कसे आहात, तर उग्राय आहात. उग्र म्हणजे कोण, तर अभक्तांना भयंकर असलेले. आता यांचे अभक्त कोण आहेत,
जे उत्मात करतात हे यांचे अभक्त आहेत. जे कुठेही उत्मात करतात हे यांचे अभक्त आहेत. कुठेही उत्मात करतात, कुठेही, हे यांचे अभक्त आहेत. बरं, पुढे काय म्हटले तिथे? वीराय. पुढे भगवंतांना वीर असं म्हटलेलं आहे. तुम्ही कसे आहात? तर शक्ती संपन्न आहात. पुढे तुम्हाला काय, भगवंतांना काय म्हटलेलं आहे की सारंग असं म्हटलेलं आहे. सारंगचा अर्थ होतो शीघ्रगामी. शीघ्रगामी. त्यांचे वेग कसा आहे? त्यांचा वेग प्रचंड आहे ना, म्हणून त्यांना शीघ्रगामी असं म्हटलेलं आहे. अशा सर्व तत्वाला नमस्कार केलेला आहे. नमो नमः. नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः. बरं, आता नमः पद्मप्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते. पुढे भगवंतांना काय म्हटलंय बघा की नमः पद्मप्रबोधाय. की पद्मप्रबोध म्हणजे काय? प्रबोध म्हणजे काय? विकसित करणे. पद्म म्हणजे काय? कमळ. कमळाला विकसित करणारे, म्हणून पद्मप्रबोधाय. नमः पद्मप्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते. प्रचंडाय नमोस्तुते. प्रचंडाय नमोस्तुते. तुम्ही प्रचंड आहात. प्रचंड म्हणजे कोण आहात? तेजधारी आहात. तेजधारी आहात, म्हणून तुम्हाला तो नमस्कार आहे. म्हणून तुम्हाला तो नमस्कार आहे. आता भगवंत शून्य तत्वाचे अधिकारी आहेत. भगवंत कसे आहेत? तर शून्य तत्वाचे अधिकारी आहेत. या शून्य तत्वाच्या अधिकाराला, शून्य तत्व म्हणजे काय? की जिथे अशी गोष्ट, ते अशा गोष्टीच्या द्वारावरती वसलेले आहेत, ते अशा गोष्टीच्या द्वारावरती उपस्थित आहेत की त्यांच्या परे, त्यांच्या पलीकडे गेलो की आपण स्वतंत्र सृष्टीमध्ये प्रवेश करतो, अशी आपल्याकडे संकल्पना आहे. अशी आपल्याकडे संकल्पना आहे. बरं, ते अशा ठिकाणच्या, अशा प्रवेशद्वारावरती आहेत आणि त्यांच्या पलीकडे जाणं म्हणजे कुठे जाणं? तर ब्रह्मतत्वामध्ये विलीन होणं, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. बरं, आपण आता या दुसऱ्या अर्थाने खरं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे. बरं, थोडंसं चमत्कारिक दृष्टीने हे सोडलं पाहिजे आणि प्रॅक्टिकली विचार करून की हे नेमकं काय आहे, नेमकं काय आहे. कारण आपण दिवसेंदिवस प्रगत होत चाललेलो आहोत. हे सर्व अतिप्रगत तत्वाचं लिखाण आहे, हे लक्षात ठेवा. हे प्रथम लक्षात ठेवा की हे अतिप्रगत आहे, की हे सर्व अंतिम, म्हणजे काय म्हणतात त्याला, फायनल स्टेटमेंट आहेत हे सगळे. आणि हे सगळे फायनल स्टेटमेंट आहेत ना, या सर्व फायनल स्टेटमेंटना कुठेतरी आपण त्या स्टेटमेंट पर्यंत पोहोचावं, याच्यासाठी म्हणून मनुष्य प्रगती करत 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 जातो आणि त्या तत्वापर्यंत पोहोचल्यानंतर सगळं नामशेष होतं. ही जी अवस्था आहे, हीच अवस्था वारंवार आहे. यालाच ते भगवंताचं सायकल असं म्हणतात. चला, मंत्र क्रमांक 18चा हा अर्थ होता. पुढे जाऊयात मंत्र क्रमांक 19 कडे. शब्द काय बघा? ब्रह्मेशा. ब्रह्मेशा भगवंताचं नाव आहे, ब्रह्मेशा. ब्रह्मेशानाच्युतेशाय. 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 सूराया दित्यवर्चसे. सूराया दित्यवर्चसे. सूराया दित्यवर्चसे. ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे. पुढे शब्द आहे भास्वते सर्वभक्षाय. भास्वते सर्वभक्षाय. रौद्राय. रौद्राय वपुषे नमः. रौद्राय वपुषे नमः. रौद्राय वपुषे नमः. ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे. भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः. रौद्राय वपुषे नमः. शब्द काय त्यांचे? परत एकदा बघा. ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे. भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः. रौद्राय वपुषे नमः. जगदंबा. मंत्र क्रमांक 19 माझ्या पाठीमागे म्हणा. ब्रह्मेशानाच्युतेशाय. ब्रह्मेशानाच्युतेशाय. ब्रह्मेशानाच्युतेशाय.
एखादा जरी इथे ऱ्हस्व जरी करून टाकलं ना, ब्रह्मेशा नाच्युतेशाय, इथे उच्चारामध्ये चुकून झाला तुम्ही, त्यामुळे तसं करू नका. इथे हे दीर्घ आहे, ब्रह्मेशा नाच्युतेशाय अशा पद्धतीने. नाच्यु हा जो काही आहे, नाच्युतेशाय अशा पद्धतीने आहे. ब्रह्मेशा नाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे सूरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः. रौद्राय वपुषे नमः. ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः. ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः. मंत्र क्रमांक 19 पूर्ण उच्चार घेऊयात. ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः. मंत्र क्रमांक 19 याचे उच्चार काय? ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे भास्पते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः. याचा अर्थ लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की तुम्हीच ब्रह्मा आहात, तुम्हीच शिव आहात, किंवा किंबहुना विष्णूच्या पदाचे अधिकारी तुम्ही आहात, किंवा या सर्वांचे, या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचेही स्वामी तुम्हीच आहात, असा त्याचा अर्थ आहे. सूरायादित्यवर्चसे हे सर्वांवरती तुमचंच राज्य आहे. सूर्यमंडलामध्ये तुमचंच राज्य आहे, सगळं तेजही तुमचंच आहे, प्रकाशाने तुम्हीच परिपूर्ण आहात. भास्वते सर्व भक्षाय, म्हणजे सगळ्यांना स्वाहा करून टाकणारा जो अग्नी आहे, तो अग्नी पण तुमचंच स्वरूप आहे आणि तुम्हीच रौद्र स्वरूप आहात. असं असताना तुम्हाला आम्ही नमस्कार करतो, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. बरं, आणि हा सगळा जो काही भाग आहे, हा सगळा भाग जो काही आहे, हा प्रकाशरूपी परमात्म्याशी विलीनता दाखवतो. प्रकाशरूपी परमात्म्याशी विलीनता दाखवतो. त्यामुळे इथे बघा, विष्णूंचेच पूर्ण अवतार असलेले श्री रामचंद्र यांना सांगितलं जात आहे की ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे, की विष्णूंचे स्वामी सूर्य आहेत, असं कोणाला सांगितलं जात आहे? रामांना सांगितलं जातं, आणि राम त्याचा उच्चार करतायत. संकल्पना तुम्ही लक्षात घ्या, संकल्पना तुम्ही लक्षात घ्या. कारण का उच्चार करतायत? कारण ते त्यावेळेला मनुष्य रूपामध्ये आहेत, ते त्यावेळेला मनुष्य रूपामध्ये आहेत, आणि त्यांना असं सांगितलं जातंय की विष्णू हे या ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिन्ही अवस्था ज्या काही आहेत, या तिन्ही अवस्था पूर्ण अवस्था आहेत. यांच्यापेक्षा परिपूर्ण नावाची एक अवस्था आहे. त्या परिपूर्ण नावाच्या अवस्थेचं नाव प्रकाश असं आहे. प्रकाश असं आहे. बरं, त्याला प्रकाश अशा रूपाने तू
संबोधून करून घे, कारण त्याला नाव वगैरे काही नाहीये, त्याला गुण नाहीये, तो सर्व गुणातीत परब्रह्म आहे असं त्यांना सांगितलं जातं. आणि ते कसे आहेत, तेच रौद्र स्वरूप आहेत, तेच सर्व भक्षण करून टाकतात, तेच सगळं काही आहेत. म्हणून तू त्यांना प्रकाशरूपी असलेल्या या सूर्याला तू नमस्कार कर, म्हणजे त्या प्रकाशापर्यंत तो काय म्हणतात त्याला, तो नमस्कार तिथे जाऊन पोहोचेल. म्हणजे जसं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे ना, की सर्व म्हणजे सगळ्या देवांना नमस्कार केला की तो विष्णूंना जाऊन पोहोचतो. अशा पद्धतीने जसं अशी ती जी गोष्ट आहे तीच गोष्ट इथे लागू पडते. म्हणजे प्रकाशरूपी जो परमात्मा आहे तोच सर्वत्र विराजमान असल्या कारणानं आणि त्यालाच सर्व काही दिलं गेलेलं असल्या कारणानं इथे प्रकाशरूपी परमात्म्याचं चिंतन इथे रामांना इथे अगस्त्य मुनींनी करवलेलं आहे. अशा पद्धतीचं मंत्र क्रमांक 19चं जे भाष्य आहे ते अशा पद्धतीने आहे. बरं, असतो. हरिः ओम. आज आपण इथे थांबूयात.